जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं सद्गुरुनाथ महाराज. एखादा माणूस मृत्यू पावल्यावर त्या मृतात्म्याला शांती लाभो असं का म्हणतात? आपल्याला प्रश्न कळा असेल, एखादा माणूस मृत्यू पावल्यावर त्या मृतात्म्याला शांती लाभो असं का म्हणतात? खरं तर देह मृत होतो आणि आत्मा अविनाशी असतो, तर याचं गुड काय? प्रश्न बरोबर आहे. मृतात्म्याला शांती लाभायला आत्मा तर अमर, त्याला काय व्हायचं? त्यामुळे त्याच्या बाबतीत शांती अशांती हा प्रश्न काही उद्भवत नाही. राहिला देह, तो तर गेलेलाच आहे. त्यामुळे त्याचं काय व्हायचं ते आपली ज्या पद्धतीनं समारोप असेल तसं करा. त्यामुळे त्यातही काही प्रश्न उद्भवतात. म्हणण्याचा भाव एवढाच आहे की ही चालत आलेली भाषा आहे. कोणीतरी असं म्हटलं, लोक तसंच म्हणत राहिले, असं खूप ठिकाणी चालू असतं. यात एक कुळाचारावरती सुद्धा प्रश्न आहे. तसं चालत आलं तसं चालत राहिलं बस. पण विचार केला नाही की असंच का आहे. असं ज्यांनी विचार केला ते थोडे सावध झाले, मग पुन्हा विचार केला, मग बरोबर आहे तेवढं घेतलं, दखोय ते त्यात चुकीचं असेल तर बाजूला ठेवलं. तर तसं थोडंसं झालं. चालत आलेली भाषा म्हणत आत्म्याला शांती लाभो. त्यात मूळ मृत काय होतंय नक्की, आणि हे आता तुम्ही प्रश्न उद्भवला समोर इथे आणला म्हणून हे आलेलं आहे. तर खरं सांगायचं तर त्याचे अर्थ, त्यात आपल्याला अभिप्रेत असलेला विषय आणि त्याला वापरायचे योग्य शब्द ह्याची कल्पना नसते म्हणून आपण असं म्हणतो. हे सरळच आहे, कारण जे म्हणलेलं आहे ते काही विशेष बरोबर आहे असं वाटत नाही. पण शेवटी प्रत्येक ते फोटोच्या खाली लिहिलेलं असतं, मृतात्म्या शांतीला भावे. चौकट आपल्या असते ती वर फोटो टाकलेला असतो वगैरे. क्वचित येतो शेवटीच बहुतेक असं वर्तमानपत्रात वगैरे टाकतो म्हणजे मृतात्म्या शांतीला भावे. हे ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणतायत लोक, म्हणावं. लोकांना काय म्हणायचं ते तुम्हाला कळतं. तुम्हाला जे काय म्हणायचं ते लोकांना कळतं ना, मग म्हटलं तरी हरकत नाही. फक्त आपण विषय समजून घेऊ की ह्याच्यामध्ये मृतदेह झाला हे मान्य आहे. आपल्याला फक्त विविध अस्तित्व आहे असं आपण यात गृहीत धरलंय की देह आणि आत्मा एवढी दोनच अस्तित्व आपल्याला आहेत असं गृहीत धरलं, म्हणून हा घोटाळा झालेला आहे की आत्म्याच्या बाबतीत हा प्रश्न उद्भवत नाही. देह मरून गेलेला आहे तर शांती कोणाला लाभायचे? तर शांती वासना देहाला लाभायचे. त्यात तिसरं अस्तित्व आहे, आपल्याला त्रिविध अस्तित्व आहे एवढं नक्की. ते आपल्याला जाणवणारं आहे, अनुभवाला येणारं आहे. तेवढं लक्षात ठेवा की आपल्याला देहही अस्तित्व आहे, ते दिसतंच आहे, अनुभवाला येत आहे. तसं वासना देह हेही अस्तित्व आहे. आणि तिसरं आपला जो आत्मस्वरूप आहे तेही अस्तित्व आहे. हे 3 अस्तित्व आहेत. त्यातला देह तर पडला, त्याचा प्रश्न नाही राहिला. त्याची काय निसर्ग व्यवस्था असेल त्यानुसार झालं. आता तिकडे आत्मस्वरूप आहे, ते आत्मस्वरूपात विलीन होऊन गेलं. कारण इकडे थेंब आहे, तो सागरात मिळून गेला. त्याचं काय वेगळं करणार आपण? काही नाही. तो कशानेही अनअफेक्टेड आहे. त्यामुळे त्याचाही प्रश्न उद्भवत नाही. ते चैतन्यच आहे. तर ते राहिला तो वासना देह, की ज्याच्या पोटी मी जन्माला आलो आणि ज्याच्या पोटी पुन्हा जन्माला येणार तो राहिला. तर आता इतरांना असं वाटत असतं यामध्ये म्हणण्यामध्ये की तो जो आहे तो अतृप्त अशांत राहू नये असं त्यांना म्हणायचं आहे. तर तो जर शांत झाला म्हणजे थोडक्यात जर डिस्कनेक्ट झाला, तिथे कुठेतरी जर स्टॉप त्याला मिळाला तर बरं होईल. म्हणजे पुन्हा हे भोग मागे लागणार नाहीत. हे देह भोगच आहेत एक प्रकारचे, तर ते मागे लागतात. तर असे देह धारण करावे लागतात त्याची आपल्याला कल्पना येत नाही. म्हणून आपल्याला जे म्हणायचं ते आपण या शब्दात म्हणतो. आपल्याला एवढंच म्हणायचं असतं की पुन्हा पुन्हा पुन्हा. आपल्या इथे कोंडिबा सातारचे होते ना महाराज, तर कोंडिबा महाराज म्हणायचे ना, एकदाच मरावं म्हणून. फार चांगलं छोटं वाक्य आहे, लक्षात ठेवण्यासारखं. एकदाच मरावं. आपण कितीदा मरतो कोणास ठाऊक, म्हणजे कितीदा जन्म घेतो म्हणून कितीदा मारावं लागतं असंही थोडक्यात. तर ते एकदाच मारावं म्हणायचे. तर एकदाच मारता आलं पाहिजे. तर त्यासाठी हे सगळं आधीची आपली साधनेचं काम चालू आहे. आता ते खरं ज्याचं त्याचंच काम आहे. फक्त इतर काय करू शकतात, तर इतर त्यासाठी प्रार्थना करू शकतात. ती करण्याचा हा प्रकार आहे की बाबा शांती लाभो. तर शांती लाभो म्हणजे त्याची काही अशांतता चित्तामध्ये शेवटी राहिली असेल, वासना देहामध्ये काही अशांतता राहिली असेल, अतृप्ती ही अशांतता दर्शवते.
तृप्ती असली की शांतता असते. तर तृप्ती अशांत असते. बघा नेहमी आपल्याला जर काही एखादी गोष्ट हवी असली, मिळाली नसली की मनुष्य अशांत असतो, मिळाली की शांत होतो. तर ते जसं आहे तसं असं द्यायचं आहे आपल्याला. ते मिळेपर्यंत माणसाला, मुलाला ते खेळणं मिळेपर्यंत समाधान होत नाही. ते खेपा घालत राहणार, तुम्हाला आठवण करणार, अमुक करणार, सगळं अशांतता राहणारच. तेच मोठ्यांचं मोठी खेळणी असतात, एवढंच, यापेक्षा काही नाही. तर लक्षात आलं ते असं स्वरूप आहे आपलं. तर आता आपल्याला वासना द्यायचं, त्याचं काही ते केलं पाहिजे ना. मग त्यांनी जर केलं असलं नसलं आपल्याला काही माहीत नाही, पण आपल्याकडून आपण काय करू शकतो की बाबा त्याला शांतता व्यक्त करावी. म्हणजे आपली सद्भावनेने त्या होईना, पण जर काही थोडंफार राहिलं असलं तर त्याचं ते सुटून जाईल आणि तो मुक्त होईल. म्हणून आपण त्यांना हे म्हणतो. तेव्हा आपण म्हणजे अशी वेळ आपल्यावर येते, आता काय करावं की प्रसंगानुरूप आलीच वेळ आपल्यावर. या आठवड्यातच आता गेल्याच सुमारे आपण उपासनेला एकत्र होतो, मंगळवारी होतो, आपल्याला माहिती आहे. पण आपल्यासमोर कशी घटना आली तेही आपल्याला माहिती आहे. उपासनेला इथं समोर आपल्यासमोरच इथं बसणारे ग्रस्त आज ते नाही आहेत, आपल्याला माहिती आहे. तर आपण म्हणून त्यावेळेला आपण जे शब्द वापरले ते असे होते की त्यांना सद्गती लाभो ही प्रार्थना आहे. जे त्यातलं जी ही आहे वासना ते आहे, आत्म्याचा काही गतीचा प्रश्न नाही, देहाचाही गतीचा प्रश्न नाही. तो कंपल्सरी तुम्हाला द्यावाच लागेल. जर इच्छा पुरी असेल तर तो द्यावा लागेल. तर त्यातली जर इच्छा राहिली नसेल तर पुन्हा देहाची गरज लागणार नाही. तर त्याला उत्तम गती प्राप्त व्हावी, म्हणजे निदान उत्तम देह प्राप्त व्हावा. नसेल तर मुक्तता तरी मिळावी. ती मिळाली असेल तर देहाची गरज उरणार नाही, असं आपल्याला म्हणायचं होतं. म्हणून हे शब्द जर असे वापरले तर अधिक बरं होईल. कदाचित ह्याच्यापेक्षा चांगल्या शब्दामध्ये सुद्धा हा भाव व्यक्त करता येऊ शकेल. जसा व्यक्त करता येईल तसा करावा, पण भाव ओळखून असावा आपल्याला काय म्हणायचं ते, आणि आपलं पण स्वरूप ओळखून असावं, आणि दुसऱ्याचं कसं असतं ते पण लक्षात असावं. तर आपण ह्याच्यावर कधी विचार केला असेल तर हे आपल्यासमोर अगदी स्वच्छपणे येईल आणि मग काय म्हणायचं ते लक्षात येऊ शकेल. आता अनेक आध्यात्मिक पुस्तकात लिहिलेलं असतं की मोक्षप्राप्तीसाठी ज्यानं त्यांना आपला मार्ग शोधावा. बरोबर. त्यात व्यक्तीचा स्वभाव, वृत्ती, क्षमता यांचा विचार करायला. ही गोष्ट खरी असेल तर सर्वांना जपमार्ग योग्य ठरू शकेल का? जपाचा मार्ग सर्वांना योग्य ठरू शकेल का? कारण हे आध्यात्मिक ग्रंथात लिहिलेलंच आहे की मोक्षप्राप्तीसाठी ज्यानं त्यानं आपला मार्ग शोधावा. खरं सांगायचं तर याच्यात खरं मूळ असं आहे की ज्यानं त्यानं आपला मार्ग चालावा. शोधावा हे चांगलंच आहे, पण चालावा हे खरं आहे. त्यातलं तो कुठलाही मार्ग असला तरी शोधून सुद्धा उपयोग नाही होणार चालल्याशिवाय. त्यामुळे खरं अभिप्रेत आहे ग्रंथांना ते तुम्ही चालणं हे अभिप्रेत आहे, आपण चालणं हे अभिप्रेत आहे. तर आपण आपला योग्य मार्ग चालतो आहोत का, हा मूळ खरा प्रश्न आहे. तर ते करावं. आता असं असेल तर जप मार्ग सर्वांना योग्य होईल का? तर आता आपल्यासमोर योग आहे, कर्म आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे, काय ध्यान आहे, आपला जो काही मार्ग असेल तो त्याच्यातच एक जपमार्ग म्हणून आहे असं गृहीत धरून हा प्रश्न आहे. तर जपामध्ये काय आहे, खरं सांगितलं तर जप हा मार्ग नाही, नाम हा मार्ग आहे. तर त्याचं रूपांतर जपामध्ये झालं. जेव्हा त्याची पुनरावृत्ती झाली तेव्हा त्याचं जपाचा प्रश्न आला. नाहीतर एकदा नाम घेतलं की स्मरण झालं की ते काम झालेलं आहे. खरं म्हणजे फक्त ते तसं होत नाही, आपली तेवढी तयारी असत नाही की एकदा सकाळी उठल्यावर एकदा रामाचं स्मरण केलं तर दिवसभर ते टिकेल याची खात्री नाही, म्हणून जपमार्ग निर्माण झाला. नाही तर जपमार्गाचा काही प्रश्न नाही, नाममार्गच आहे आणि तेवढा पुरेसा आहे. खरं म्हणजे ते होत नाही म्हणून हे आलं. याच्यातच आपल्या प्रश्नाचं उत्तर यातच आहे की व्यक्तीचा स्वभाव, वृत्ती आणि क्षमता यांचा विचार जरूर करायला हवा. फक्त तो स्वतः केलेला हे चांगलाच, पण स्वतःला हा विचार करण्याची क्षमता असलेले लोक किती आहेत हा प्रश्न. स्वतःला बरोबर ओळखू शकणारे जर लोक असतील तर आत्मदर्शनच झालेलं आहे. मग कुठल्या मार्गाची गरजच नाही. यू कॅन स्टॉप देअर. बस जर्नी काही नाही, तिथे काय करायचं राहिलंच नाही आपल्याला. तेव्हा स्वतःची क्षमता म्हणजे स्वभाव, वृत्ती, क्षमता हे ज्यांनी त्यांनी आपलं शोधायचं ही गोष्ट अवघड जाते. आणि म्हणूनच कृष्णमूर्ती रमण हे अवघड जातात. त्या मार्गाने जाता येत नाही. माणसाला कळतं की हा मार्ग बरोबर आहे, हे म्हणतात ते बरोबर आहे, पण त्यानं जाता येत नाही. मला पांडुरंगाचा हात धरून जाता येतं, रे धावा आता म्हणता येतं, तो येतो, आपल्याला नेतो, हे आपल्याला कळतं. आपण 2 पावलं काही ना पुढे जातो. तर हे सगळं शक्य आहे, पण ते भक्तीमध्ये शक्य आहे. म्हणून आपापली ठेवण कशी हे बघूनच मार्ग निवडावेत हे पण बरोबर आहे त्यातलं. तर याच्यात हे जे मार्गांचा विचार आहे त्या प्रत्येक मार्गामध्ये टॅग आहे. प्रत्येक मार्गाला म्हणजे किती क्षमता लागेल हे आता उदाहरणार्थ म्हटलं इथे की स्वभाव, वृत्ती आणि क्षमता ह्याचा विचार करायला पाहिजे आणि मार्ग आपापला शोधायला पाहिजे. आता मार्ग कोणते घेतले, उदाहरणार्थ योग घेतला किंवा काय कर्म घेतलं, तर प्रत्येक मार्गामध्ये त्याचा टॅग आहे. आपण योग कशाला म्हणणार, कर्मातल्या कौशल्याला म्हणणार, चित्तवृत्ती निरोधाला म्हणणार, कशाला म्हणणार योग म्हणजे ते जे काय म्हणणार ते माझं करण्याची कुवत आणि क्षमता पाहिजे.
आता योगश्चित्तवृत्ती निरोधा. मग आता आपल्या दृष्टीनं जर हे असेल तर नामाने शेवटी तेच व्हायचं आहे, जे कुठल्याही मार्गाने शेवटी तेच होतं, एवढंच फक्त मार्गांचं सार आहे खरं सांगायचं तर. पण तरीसुद्धा आपल्या ठेवणीसाठी वेगवेगळे केले हे मान्य आहे. तर त्याच्यातली आपली ठेवण ओळखून निवडायला हरकत नाही. पण याच्याबरोबर योगामध्ये लागणारं कौशल्य, ज्ञानामध्ये लागणारा अंमल, म्हणजे ज्ञानमार्ग म्हणजे अंमल आहे प्रत्यक्ष. कारण नुसत्या ज्ञानाचे भार आहे, जर ॲसिम्युलेशन झालं तर उपयोग आहे, म्हणजे मुरलं पचलं तर शक्ती आहे, म्हणजे नाहीतर नुसतं खाणं आहे ते विसर्जन होणार, त्याचा काय उपयोग नाही. आपल्या दृष्टीनं जर खाल्लं आणि पचलं तर ताकद वाढली. तर तसं ज्ञानाचं आहे. तर ज्ञानाच्या बाबतीत अंमल आहे, तर त्याचा जो प्रत्यक्ष वापर आहे ते येणं आहे. तर ध्यानाच्या बाबतीत अत्यंत निर्विचार अवस्था आहे. तर ही जर साधली तर हा मार्ग साधेल. म्हणजे प्रत्येक मार्गाचे काही टॅग्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे. नुसतं ध्यान किंवा नुसतं योग किंवा नुसतं ज्ञान असं मार्गाचं सोपे पण नाही आहे. कर्म असेल तर त्याच्याबरोबर निष्कामता आहे, निरपेक्षता आहे, कौशल्य आहे, काय जे असेल ते त्यातलं हे सगळं त्याला लागू आहे. तर हे सगळं हे सगळं ओळखता त्याच्यामध्ये ते आपल्याला येणार का, हे ओळखता येणार का आणि ते अंमलात आणता येणार का, तर मग हे आपल्याला ठरवता येईल. नसेल तर काही चालत नसेल तर नाम घ्या असं म्हटलेलं आहे. यातलं काही जमत नसेल तर, असं खरं सांगायचं तर आहे. नाम हे अतिसामान्यांचा मार्ग आहे खरं सांगायचं तर. हे जर टॅग ओळखून ज्याला त्याला आपली स्वतःची क्षमता आणि त्या मार्गांना असलेले त्याच्याबरोबरचे टॅग्स आणि त्याची कठीणपणा हा ज्याला सोडवता आलेला आहे, त्याच्यासाठी जपमार्गाची काही आवश्यकताच नाही मुळात, किंवा नामाची काही आवश्यकता राहणार नाही. पण सर्वसामान्य माणसाला हे कठीण जातं, म्हणून त्याला सोपं सांगितलं की नुसतं नाम आहे, वारंवार घेत राहा, म्हणजे जपमार्ग आपण ज्याला म्हणलं तो तयार होतो. त्यामुळे तो आपल्याला घेऊन जाईल. आता आपण क्षणभर असा विचार करू की नामाचं किंवा जपमार्ग सर्वांना लागू आहे का, तर सर्वांना लागू आहे. कारण नामामध्ये स्मरणाला प्राधान्य आहे मुळात. आता आपण क्षणभर विचार करू, योगात कौशल्य आलं, मगाशी म्हटलं तसं. ज्ञानामध्ये इकडे अहंकार टाळणं आलं, इकडे वापर करणं आलं, दोन्ही गोष्टी आल्या. प्रत्येक गोष्टीत काहीतरी गोष्ट आहे. किंवा इकडे ध्यानामध्ये निर्विचारता आहे, काय असेल ते आलं सगळं. हे सगळं प्रत्येकाचं आलं. हे सगळे कुठलाही यातला मार्ग मी चालायला लागलो तर त्यावेळेला माझ्या लक्षात राहायलाच पाहिजे सगळं शेवटी की मी काय करतोय. हे लक्षात राहणार का नाही, ते लक्षात राहणं म्हणजे स्मरण आहे, ते देण्याचं काम नाम करतो. मग म्हणून नाम हे प्रधान आहे. नाम प्रधान का म्हणले, तर ते तुम्हाला स्मरण देते की जिथं पोचायचं आहे ते ठिकाण हे आहे. मग आता त्याचा जायचा मार्ग तुम्ही दुसरा घ्या ना, काय बिघडत नाही. पण स्मरण द्यायचं काम ते करतं. तर स्मरणावर सगळे मार्ग पुन्हा स्मरणावर अवलंबून आहे. म्हणजे म्हणून नाम सुद्धा मी घेतो असा अहंकार बाळगता येत नाही, ही नामात मोडतो. कारण ते सुद्धा स्मरण त्यांनी दिलं म्हणून नाम झालं असा अर्थ आहे. समजा नामाचंच विस्मरण झालं उद्याला तर काय होईल, सगळं विस्मरण झालं उद्याला आपलं तर काय होईल, तर तेच होईल इकडे मार्गांचं सगळ्या. म्हणजे ह्या सगळ्या मार्गांना पुन्हा स्मरणाची गरज आहे. ते स्मरण वाढवण्याचं काम नाम करतं. ते ज्याचं स्मरण करून देतं त्याच्याकडे जाणारे हे मार्ग असल्यामुळे तो मार्ग चालणं सोपं होतं. म्हणजे नाम हा पूरकही मार्ग आहे, म्हणून तो सर्वांना आहे. म्हणजे एक तर तो सामान्यांना आहे आणि तो सर्वांना आहे. योगमार्गी माणसाने नाम घेऊ नये असं नाहीये. ओंकार करून सुरुवात केली तर ते काय केलं तुम्ही, ते नामच घेतलं ना. म्हणजे सगळे वेद जरी वेदाच्या आरंभी सुद्धा हरिओम मग जे आलंच ते, म्हणजे त्या नामाशिवाय तो काही पर्याय त्यांना सुद्धा दिसला नाही, तर आपल्याला कसं असेल. तर या अर्थाने आपण नामाकडे बघायला हरकत नाही. तो सर्वांना आहे, तो जो योग्य आहे असं म्हटलंय. ते कशासाठी की स्मरण राहावं माझं ध्येय काय आहे, योगामध्ये माझं ध्येय काय, कर्मामध्ये माझं ध्येय काय, ज्ञानामध्ये ध्येय काय, हे शेवटी लक्षात राहिलं तर हे सगळं उपयोगी आहे. ते लक्षात ठेवण्याचा कार्यक्रम ह्या नामामुळे सोपा होतो, कारण ते स्मरणाशी निगडीत आहे. म्हणून नामाशिवायची नामस्मरण असा शब्द वापरतो आपण. ते नाम ज्याचं स्मरण देतं त्याचं जर भान राहिलं तर योगाचाही उपयोग होईल, कर्माचाही होईल, ज्ञानाचाही होईल, कुठल्याही ज्याचं आपल्याला जे चालायचं ते चालावं. तर तसं होऊ शकेल यासाठी सामान्याने नामाचं घेणे आपलं नाही का पदामध्ये. ते महाराजांना असं का वाटलं, तर सामान्याने नामच घेणे हे असामान्य माणसाचं काम आहे. थोडंसं स्वभाव, वृत्ती, क्षमता यांचा बरोबर अंदाज लागणं हे कठीण गोष्ट आहे मुळामध्ये. कारण तीच तर आपलं आकलन आहे, ते आत्मदर्शन आहे, स्वतःच्या क्षमतांचं भान आहे. एवढं जर आलं तर हे सोपं आहे. पण ते जर येत असेल तर जपमार्गाची काय आवश्यकता नाही. फक्त जपमार्गाची आवश्यकता अशासाठी सांगितली की इतकं सगळं जमणार नाही, मग निदान नाम घ्या, म्हणजे जे काही आहे त्याचं भान येईल. आणि जर समजा यातलं काहीच जमलं नाही तर नामच घेऊन जाईल, चालेल. ते सुद्धा आपल्याला तिथपर्यंत घेऊन जायला समर्थ आहे, अशासाठी म्हटलं. तर ते हे थोडंसं सामान्य असामान्य हा फरक लक्षात घ्यावा आणि मग हे सगळं करावं. आणि असामान्य असेल तर सगळं ओके, काही प्रश्न नाही आहे. पण सामान्य असेल तर नाम हा अधिक सोपा. आणि म्हणजे आता सर्वसामान्य लोक जगामध्ये जास्तीत जास्त लोक सर्वसामान्यच आहेत. असामान्य म्हणूनच तर म्हणायची वेळ आली.
की नाही, की जे सामान्य नाहीत ते असामान्य म्हणायची वेळ आली. म्हणजे सगळे सामान्य असतात ते गृहीत धरले. म्हणजे मला तरी असं वाटतं आपण बहुत सामान्य आहोत. तर आपण सामान्य आहोत म्हणून कुणीतरी असामान्य असं काहीतरी सांगावं लागलं, नाही तर सगळेच एका पातळीची गृहीत धरले असते. असामान्य आहे ते जसं गृहीत आहे तसं सामान्य सर्वजण आहेत हे गृहीत आहे, म्हणून तो सर्वांसाठी योग्य ठरतो. तो दोन्ही बाजूने ठरतो. एक ध्येयाचं भान, जसं स्मरणाची क्षमता वाढवणं आणि सोप्यात सोपं साधन असतं म्हणून. तर एवढं ठेवलं तर हरकत नाही लक्षात ठेवायला. आणि आपण म्हटलं तसं जर ही क्षमता असेल तर हे अवघड काम जर आपण साधू शकलो की मार्ग शोधणं स्वतःचा आणि स्वभाव, वृत्ती आणि क्षमता यांचा विचार करणं आणि त्याचं बरोबर आकलन आणि वापर करणं हे जर जमलं तर जपमार्गाची काही आवश्यकता नाही, हेही बरोबर आहे. आत्ताच अष्टांग योगाचा आत्ताच चित्तवृत्ती निरोधासाठी. अष्टांग योग हा चित्तवृत्ती निरोधासाठी म्हणजे मनशांतीसाठी सांगितला गेला. योगासनं ही योगाची तत्व समजून करायची असतात. आसनाच्या अंतिम स्थितीत हे बरोबर आहे अनंत समाप्तीभ्याम अनंताशी एकरूपता साधायची असते. अशा परिस्थितीत 84 आसने केली काय तुला प्राप्ती झाले असं महाराजांनी का म्हटलं आहे? बरोबर आहे, आपल्याकडे अभंग आहे. महाराजांनी असं म्हणायचं कारण कोणतरी असा भेटला असला पाहिजे, कुणीतरी असं भेटलं असलं पाहिजे की ज्याला हे अनंताशी एकरूपता वगैरे काही साधलं नाही, नुसत्या योगमार्गाच्या कसरती जमल्या. त्याच्यात योगमार्गातल्या गोष्टी काय आहे की एक अनंताशी एकरूपता हे बरोबर आहे, पण याला महाराजांनी स्वतःची प्रार्थना केली, मी माझे विसरून जाई, तिथपासून सुरुवात आहे आणि शेवट अनंताशी एकरूप होण्याचं आहे. ज्याला स्वतःला विरघळवणं जमत नाही त्याला दुसऱ्यात मिसळणं कसं जमणार हा प्रश्न आहे. तर तो योगात प्रश्न येतो आणि म्हणून योगाच्या मार्गामध्ये एक वेळ नाम घेणाऱ्या माणसाला अहंकार बाळगता येत नाही, पण योगाबरोबर ह्या सगळ्या गोष्टी लागू आहेत वाटेतल्या. म्हणजे अडचण अशी येते की ते साधनाचं मर्मच नाही लक्षात आलं. आता साधा अष्टांग योग मार्ग घेतला तर त्याच्या प्रत्येक टप्प्याचं जे मर्म आहे ते जर आपल्याला नाही लक्षात आलं आणि तो ओलांडता नाही आला तर प्रत्येक टप्प्यावर काहीतरी साध्य होईल आणि काहीतरी आडवाट आहे प्रत्येक टप्प्याला, तर तिथं जायला होईल. यासाठी ते ज्यांना साध्य नाही त्यांना उद्देशून हे म्हटलेलं आहे की आता उदाहरणार्थ त्यात सिद्धीचा उल्लेख केला. हा वाटेत लागणारी आडवाट आहे. वास्तविक योगमार्ग सरळ आहे पण आडवाट सिद्धीची आहे. पण मला सांगा, आकर्षण परमेश्वराचं वाटेल का सिद्धीचं वाटेल? म्हणजे असं एकदा मला कोणी विचारलं तर माझ्या लक्षात नाही, पण एका फार विद्वान विदुषीने विचारलं होतं ते की योग ह्याचं आकर्षण एवढं का वाटतं किंवा असं नामानं तर ह्यात तर काही साध्य होत नाही माणसाला, तर त्यामुळे ते धोका टळतो. मधली स्टेशन न घेता जाणार आहे असं महाराज म्हणायचे ना, ते तसं. तर योगमार्गामध्ये सिद्धीची हे आहे, वाटेत अडचण आहे. तर ती जे योगमार्गी आहेत त्यांना अशा तऱ्हेची काही सिद्धी आली की तिथे अडकणं आला, आडवाटेला गेला की मूळ मार्गापासून दूर गेलेला आहे. त्यामुळे वाटचाल थांबलेली आहे परमेश्वराकडची, जी अनंताशी एकरूपता म्हटली आपण, ती वाटेत अडथळा आहे त्याच्या आलेला, वाटेला बाजूला गेलेला आहे मनुष्य, पुन्हा जागेवर आला पाहिजे. तर असं महाराजांनी म्हटलं, ते अशा बाजूला जाणाऱ्या लोकांना उद्देशून म्हटलं, जे पूर्ण करू शकत नाहीत त्यांना उद्देशून म्हटलं, त्याचं मर्म समजून घेऊन करू शकत नाहीत त्यांना उद्देशून म्हटलं. हे लक्षात ठेवलं तर असं का झालं तर हे लक्षात येईल. आणि साधनाचं मर्म नाही समजून घेतलं तर मग क्रिया, कर्म, मग कर्मकांड, मग अहंकार, मग सिद्धी, हे सगळे भानगडे. आणि आकर्षण त्या म्हणजे विदुषींनी मला ते विचारलं होतं, ते असंच होतं, या स्वरूपाचं होतं. तर आकर्षण कशाचं आहे म्हटलं, एक सदाचार आहे. समजा एखादा सदाचारी मनुष्य आहे आणि तो सदाचाराचं महत्त्व सांगतो अशी कल्पना करू आपण, आणि त्याच्या शेजारी एक माणूस बसलाय आणि तो म्हणाला, जरा 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला एक गमत दाखवतो. म्हणून त्याने हे समजा उचललं आणि हे अधांतरी ठेवलं, तर तुम्हाला ते सदाचार सांगण्याकडे लक्ष जास्त लागेल का ह्याच्याकडे? पाया कोणाच्या आधी पडाल मला सांग. हे सगळं भानगडी आहे, ते सगळ्या ह्या मार्गामध्ये भानगडी. आता कदाचित ती विद्या साधली असेल, पण माणसाला कशाचं आकर्षण वाटेल? सदाचाराचं, सन्मार्गाचं आकर्षण सांगणाऱ्याचं वाटेल, त्या व्यक्तीचा आदर वाटेल का, ज्यांनी ही अधांतरी काहीतरी ही वस्तू ठेवली वगैरे त्याचं वाटेल, किंवा काही सिद्धीनं त्यानं काय मनातलं ओळखलं त्याचं वाटेल? तर हे फरक आहेत. म्हणून अडचण ह्या मार्गामध्ये. तर ती अडचण लक्षात घेऊन काय तुला प्राप्ती झाली असं म्हटलं की त्यांना खरोखर ते अडकून बसलेले तिथे. तर अडकून कशाला बसतं? खरं आपलं ध्येय वेगळं आहे आणि त्यासाठी म्हणून योगमार्ग हा कठीण आहे. सामान्यांनी नामाचे गणे मागाशी जे म्हटलं ते तेवढ्यासाठीच आहे, ज्याला ह्या सगळ्यात जाऊन शेवटी अनंताशी एक रूपता झाली, इथे जे मागाशी म्हटलंय शब्द, तर त्या अर्थाने ते ज्याला साधलं त्याच्या दृष्टीनं योगमार्ग, नसेल त्याच्या दृष्टीनं नाही आहे. आणि खरोखरच त्यात पडू नये असा आपला माझा म्हणजे प्रेमळ किंवा नम्र सल्ला आहे की त्या मार्गामध्ये कुणी अधिकारी व्यक्तीशिवाय जाणं कठीण आहे. पण नामात एक वेळ नुसत्या नामाचं बोट धरून सुद्धा जाता येतं.
ग्रंथात वाचलेलं, कुणी संतांनी घेतलेलं, कुणी कधी सांगितलेलं सुद्धा घेऊन सुद्धा मार्ग गाठणं, आपला चालणं शक्य आहे आणि भगवंतापर्यंत पोहोचणं शक्य आहे. जी अनंताशी एकरूपता तेच नामाचं शेवटचं ध्येय आहे. त्यामुळे तिथे जाणं एक वेळ या सगळ्या मार्गाने शक्य आहे. पण योगाच्या प्रत्येक टप्प्याला तुम्हाला तितका समर्थ मार्गदर्शक लागेल आणि तो पुढे न्यायला समर्थ लागेल. तुम्ही स्वतःची तयारी तशी लागेल. तर हे सगळे एवढे कष्ट कशाला घ्यावे म्हणून सामान्य माणसाला उद्देशून किंवा जे कोणी अडकलेले त्यांना उद्देशून महाराज असे म्हणाले. ही गोष्ट खरी आहे. तर त्यांचे समोर तसं असेल म्हणून त्यांनी तसं म्हटलं आणि ते प्रत्यक्ष अनुभवालाही बरंचसं तसंच येतं. फार थोडे योगमार्गी लोक तिथे जाऊन पोचलेले आहेत. त्यांच्याबद्दल अनादर नाही, खूप श्रेष्ठ मार्ग आहे. पण तो सामान्यांशी सांगड घालताना खूप कठीण आहे, त्यांच्या वतीशी सांगड घालताना कठीण आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि आडमार्गाला जाण्यापेक्षा राजमार्गाने सावकाश जाणं चांगलं. दुसरं मी होईन भिकारी. बरोबर आहे. ते आपल्या पदामधले हे शब्द आहेत. तरी माझे छेदावे मस्तक किंवा मी जाईन मरून, अशा पदातल्या वाक्याने मनाची अस्वस्थता वाढते. बरोबर आहे. अस्वस्थता वाढावी म्हणून खरं आहे ते. तेव्हा मी भिकारी होईन म्हणजे हे जे आहे, आणि हे स्वामी सुतांनी म्हटलेलं आहे. म्हणजे असं तसं कोणी म्हटलेलं नाही आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायला हरकत नाही. स्वामी सुतांच्या अभंगातलं हे आहे. तर अक्कलकोट स्वामींचे शेवटचे शिष्य आहेत किंवा जे पुत्रवत शिष्य आहेत, शेवटचे म्हणजे पुत्रवत शिष्य आहेत, तर म्हणून ते स्वामी सूत नाव लावे. तसंच तर स्वामी देई हे चिदान त्यामध्ये आहे. मी होईन भिकारी, मग काय चाकरी ना, सुखे करी न चाकरी. तेव्हा चाकरी करायला भिकारीच व्हावं लागतं. व्यवहारात सुद्धा आय बेग टू अप्लाय. नोकरीच्या आधी अर्ज काय आपला, आय बेग टू अप्लाय. बेगचा अर्थ कळत नाही म्हणून बरं आहे. व्हॉट एल्स इट इज, नाही का. त्याच्यापेक्षा वेगळं काय आहे. आपण ज्या वेळेला निष्कांचन असतो त्यावेळेलाच आपण नोकरीसाठी जातो. जर आपण संपत्तीमान असू, काही गरजच नसेल 2-4 पिढ्यांना, तर कशाला तो नोकरी कोणाची चाकरी करायला जाईल. म्हणजे इथे हे अर्थात एवढ्या साध्या अर्थाने म्हटलेलं नाही आहे. त्यामुळे अस्वस्थता येते हे तर गोष्ट खरीच आहे. अडचण काय आहे आता दुसरं घेऊ. तरी माझे छेदावे मस्तक, हे नामाची ग्वाही देण्यासाठी आहे, बाकी कशासाठी नाही. छेदावे मस्तक आपल्याला काही म्हटलेलं नाही, त्यांनी म्हटलेलं आहे. स्वतः नामदेवानी खात्री दिलेली आहे की नामा म्हणे जरी हे लटिक आहे. बरोबर आहे की नाही. हे जर खोटं असेल, जर हे खरं नाही ठरलं, नाम उद्धरून नेतं हे जर खरं नाही ठरलं, तर माझं मस्तक छेदा असं म्हटलं. एवढं खरं. आणि मागे आपल्याला मी आपल्यासमोर गोष्ट पण ठेवलेली आहे त्याची. इथे भाऊसाहेब महाराज बसलेले आहेत तेव्हा तेच पद हे म्हणत चालू असताना हे सरकारी अधिकारी आले आणि आपल्याला ती गोष्ट सांगितली होती. मागे सरकारी अधिकारी आले आणि त्यावेळी त्यांनी विचारले त्यांना की हे नामदेवानी लिहिलं, उद्या आमचा उद्धार नामाने नाही झाला तर कोणाचं मस्तक छेदायचं असं विचारलेलं आहे. आणि त्याला भाऊसाहेबांनी उत्तर दिलंय, ते नाहीत ना, मी आहे ना, पण नामदेव नाहीत आता, पण मी आहे ना, माझं छेदा. नामाची एवढी खात्री होण्यासाठी हे वाक्य आहे की नामाच्यावरची आपली जी निष्ठा आहे ती त्यांची किती पराकोटीची होती आणि आपली किती कमी आहे ती वाढावी आणि त्याची खात्री द्यावी म्हणून म्हटलेलं आहे. त्यामुळे आपण या हे जे वाक्य आहे याच्यातला पदातला एक छोटासा अंश आहे. तरी छेदावे मस्तक, माझे छेदावे मस्तक, हे नामदेवांनी स्वतः दिलेली ग्वाही आहे, त्याची खात्री आहे. तर ती खात्री असं लक्षात ठेवून ते म्हणलं म्हणजे आपल्याला अस्वस्थता नाही येणार. आपल्याला नामाच्या सामर्थ्याची खात्री होईल की अरे नामात एवढं सामर्थ्य नक्की आहे की ते आपल्याला नेईल असं. तर मग मी जाईन मरून. तर मग मी जाईन मरून म्हणजे हे आता पुढे वाक्य आहे ही म्हणताना वाक्य असं हे अस्वस्थ वाटते आणि म्हणताना ही वाक्य गाळावी अशी वाटतं. बरोबर आहे. अत्यंत प्रामाणिक हा प्रश्न आहे म्हणून मी उत्तम तो समोर घेतलाय आधी की अत्यंत प्रामाणिक प्रश्न आहे की आपण हे असलो छेदावे मस्तक वगैरे काय म्हणू नये. व आपल्याला पाळी आली म्हणजे काय करायचं तसं काय येणार नाही 2-4 वाईट. नामाची खात्री घ्यायला नामदेव समर्थ आहेत, नामदेवच आहेत ते. त्यामुळे ते समर्थ आहेत. समर्थान सद्गुरू भाऊसाहेब महाराज आहेत, ही सगळी मंडळी आहेत, स्वतः हे आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहे, कोणी आहे, ते सगळे याची खात्री घ्यायला तयार आहेत. आपण फक्त नामाची खात्री बाळगावी यासाठी आहे. तर गाळावीशी वाटतात, गाळायचे काय कारण नाही. हळू आवाजात म्हणावे फार तर व्यावहारिक उत्तर आहे असं ते. तर आणखीन एक पुढे वाक्य आहे, ही साधनेची कमतरता आहे की वास्तवाचं अज्ञान आहे. वा, सुंदर. यावर बात आहे की चांगलं आहे. ही गोष्ट आहे, हे साधनेची कमतरता आहे. आपल्याला सुद्धा नामाची जर खात्री वाटेल तरी माझे छेदावे मस्तक म्हणण्याची तयारी होईल, पण तेवढी आपली साधना नाही आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटतं बरोबर आहे आपलं की थोडी साधनेची कमतरता पण आहे. आणि बरोबर आहे, वास्तवतेचं अज्ञान आहे, ही गोष्ट खरी.
काय आहे, वास्तवता म्हणण्यापेक्षा आपण वास्तव क्षणभर त्यातला शब्द सोडून देऊ. त्यातलं खरं त्यांना असं म्हणायचं असावं ह्यामधून असं वाटतं की मग होईन भिकारी किंवा मग मी जाईन वरून, याची मनाची तयारी नाही झालेली आपली. हे जे काय म्हणलं, काय होतं थोडंसं की शब्द आपल्यासमोर येतात, त्याच्यातला काही अर्थ कळतो, पण लक्षार्थ किंवा भावार्थाकडे आपलं जात नाही आपण, त्यामुळे असं होतं. तर तिकडे जाऊ थोडंसं. आता इथे जे म्हटलं आहे भिकारी होणं किंवा मग मी जाईन आलं, पण मज ठेवावे भिकारी सुखे करीन चाकरी. बरं का, मग आता असं जर आहे तर ह्याची नोकरी पाडण्याचं काय होणार, आपल्या व्यवसाय कसा चालायचा, असे जर मनात विचार आले समजा, तर अस्वस्थताच येईल माणसाला, होय की नाही. तर त्या अर्थाने हे म्हटलेलं नाहीये, मी माझी वृत्ती बदलण्याच्या संदर्भात हे आहे. त्यांना काय म्हणायचं आहे ते आपण लक्षात घेऊ की इथे सुद्धा मरून जाईन म्हटलेलं आहे किंवा भिकारी ठेवावं असं म्हटलेलं आहे. तर माझ्यात मीपणा जो ज्याच्यामुळे आलेला आहे ते जे माझं आहे ते. आता भिकारी होण्यामध्ये साधं भिकारी होणं म्हणजे काय, तर माणसाकडे काही धन राहिलं नाही अशी त्याची अवस्था आहे, कुठलाही पैसा नाही त्याच्याजवळ, अशी त्याची अवस्था आहे. तर हे भिकारी पण नाही आहे, हे या अर्थाने नाही. पण त्याच्याशिवाय मनुष्य भगवंताकडे मागायलाही तयार होत नाही, ही तितकीच खरी गोष्ट आहे. तो त्याच्याकडे काही नसल्याशिवाय तो मागायला पण जाणार, त्याच्याजवळ असेल तर कशाला मागेल तो, असं होईल. तर भगवंताशी आपला संबंधच येणार नाही. तो यावा म्हणून भिकारी पण या अर्थाने यावं. आणि दुसरं म्हणजे मी जोपर्यंत माझ्याकडे काहीतरी आहे, म्हणजे माझ्याकडे काहीतरी असणं आणि मी कुणीतरी असणं याच्यावर घाव आहे तो. तर मी कुणीतरी आहे आणि माझ्याकडे काहीतरी आहे एवढं जरा गेलं तर परमार्थाची वाटचाल सोपी होते. तुमचा पैशातलं काही कमी होणार, 1 रुपया सुद्धा कमी होणार नाही असं म्हटल्यामुळे अगदी खात्री देतो. म्हणजे त्याच्यासाठी मी खात्री देतो वाटलं तर, की स्वामी सुतांची खात्री आहे, मी त्यात तयार आहे, स्वामी महाराजांची कृपा आहे आपल्यावर, त्यामुळे काही अडचण नाही. तर त्याची खात्री आहे की ते जे म्हटलेलं आहे मी होईन मग मी जाईन म्हणून वगैरे, हे जे सगळे शब्द आहेत. आता उदाहरणार्थ मग मी जाईन म्हणून, हे जे सगळं आहे मनानं मरून जाईन, स्मृतीनं मरून जाईन, अकारण ज्या गोष्टी गोळा केलेल्या आहेत सगळ्या, म्हणजे हे जे आहे डाय डेली. कृष्णमूर्तींचं म्हणणं आहे उलटा असं आहे की रोज ह्या मरण्याचा अभ्यास आहे खरं सांगायचं तर त्या अर्थाने मरण. मग आपलं काय झालंय, मरण म्हणजे की अशुभनुसाची गोष्ट होऊन बसलेली आहे की त्यामुळे त्याचं बोलणं किंवा मनात वाचणं म्हणणं म्हणजे सुद्धा अस्वस्थता येते. बरोबर आहे, मग मी जाईन मरून तुझे पायी स्थिरावीन असं आहे पुढे. तर त्याच्याशी जोडून म्हणावं, म्हणजे नुसतं मरण्याचा प्रश्न नाही आहे, तुझ्या पायी स्थिरावणार. कोण स्थिरावणार, तुम्हीच ना, म्हणजे आहात, मेलेल नाही. खात्री झाली ना, आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही. 2 ओळी एकदम म्हणायचे त्या क्रमाचे. मग मी जाईन मरून तुझे पायी स्थिरावीन. स्थिरावीनचा करता कोण, तुम्हीच. पण तो करता जो आज आहे तो मीपणाने तुझ्या पायी स्थिर राहायला तयार नाही, त्याचं स्वतःच काहीतरी आहे, ते तो करायला पाहिजे त्याला. असा जो मी आहे तो मरून जाऊ दे, म्हणजे मी आणि माझे विसरून जाई. तर ते माझं जाऊ दे, मी माझं. म्हणजे शेवटी गुरुची आज्ञा पाळण्यामध्ये खरं आज्ञापालनासारखं थेट साधन नाही. आपला विषय परवा एक 2 झाला होता की आज्ञापालनासारखं थेट साधन नाही आहे खरं सांगायचं तर. आज्ञा पाळा, आणखीन काही करायची गरज लागत नाही खरं सांगायचं तर. पण तिथे सुद्धा अडचणी सगळ्या माझ्या मीच्याच आहेत ना, माझी काळजी, माझे विचार, माझी मतं, माझे आतापर्यंतचा अनुभव, हे सगळं आणणार ना, ते मी आणि माझं. म्हणून महाराजांनी अभंगच तसा लिहिलाय, मी माझे विसरून जाई ऐसे करी माझे आई, अशी त्यांनी गुरुना प्रार्थना केली. त्यामुळे मग मी जाईन मरून म्हणजे मग मी मनाने मी त्यातून नष्ट होईन आणि मग मला हे शक्य होईल की मी या सगळ्या तुझ्या पायाशी म्हणजे भगवंताशी एकरूप. मग अशी जे एकरूप म्हटलं ना ते योग मार्गाने आणि इकडे भक्ती मार्गाने म्हणून पायाशी किंवा असं आहे. तर एवढं आपल्याला व्हावं म्हणून हे चाललेलं आहे. तर मृत्यूचं या अर्थाने मृत्यू त्यांना म्हणायचं नाही, देहाचा मृत्यू नव्हे. मग मी जाईन म्हणून मी देहाचा मृत्यू नव्हे, मनाचा मृत्यू आहे. त्यातल्या जे मगाशी म्हटलं ना तो वासना देह, तो नाहीये. आता सत्पुरुष उद्धरले. आता महाराजांसारखं आपण उदाहरण घेऊ की वयाच्या 12व्या वर्षी गुरुच्या शोधाची प्रखर वैराग्य त्यांच्याकडे घेऊन आले. 2 वर्ष शोध घेतला अपार आणि त्याच्यानंतर 14व्या वर्षी ते उद्धरले. आता पुढे सांगा त्यांना काय काम राहिलं, तर वासनादेह नष्ट झालेले. त्यांना स्वतःला काय हवंय का तर नको आहे. पण काम किती आहे, आपण काय करू असं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे. बरोबर आहे की नाही. कोणीही थोर माणसं आपण घ्या, त्यांनी जी नंतर जी कामं केलेली आहेत ती वासनादेहाने केली नाही आहेत, ती फक्त भगवंताच्या आज्ञेने केलेली आहेत. जी करायला सांगितली ती केली, उरलेली नाही करायची ती नाही केली, असे मुक्त आहे. म्हणजे त्यानंतर देहाने नाही मारायला लागत. त्याच्यानंतर नाही तर मग 14व्या वर्षी कामच संपलं, महाराजांनी देह ठेवला असता. तसं नाही झालेलं. 14 ते पुढे 67 एवढं काय ते आयुष्य आहे ना पुढे. म्हणजे एवढी वर्ष 5-50 वर्ष ते जगलेले. त्यामुळे तशी जी अस्वस्थता येते तर ती त्या अर्थाने यायचं काय कारण नाही. शब्दशः अर्थ नाही याचा, आपल्या मनाने जो भावार्थ आहे तो लक्षात ठेवू. मग आता कसं आहे, होतं काय, ओझं आहे मी माझं म्हणजे माझ्या. उदाहरणार्थ एक काळजी घ्या, तर सारखी काळजी वाटत. किती माणसांना काळजीचा रोग चढलेला अक्षरशः. म्हणून महाराज म्हणले ना, तो आता हळूहळू रोगाच्या यादीतून नावच गेले त्याचं.
कारण का तो सगळ्यांनाच आहे, त्यामुळे आता काही रोग हा राहिलाच नाही. म्हणजे जणू काही ते शरीराची किंवा मनाची अवस्था तशी असते असं समजतात लोक. आता तसं काही कारण नाही खरं, म्हणजे की ती जाण्यासारखी गोष्ट आहे असं लक्षात आलं एकदा तर काळजी जाऊ शकते. कारण कुणावर तरी ती तुम्ही सोपवून जाऊ दे, नाही तर तुम्ही विचाराने जाऊ दे, विवेकाने जाऊ दे, मार्गाने योगमार्गाने जाऊ दे, साधनेने जाऊ दे, कशी जाऊ दे, ती जायची व्यवस्था आहे. तेव्हा ती जाऊ शकते एवढं खात्री बाळगली तर मला सांगा, काळजी नावाचं एक ओझं प्रत्येकाच्या डोक्यावर किंवा मनावर बिंदूवर काय ते आहे, ते जर समजा उद्या तुमच्या डोक्यावर एखादी भरलेली ओझ्याने भरलेली पाटी आहे आणि जर एखादा म्हणाला की बाबा ही जरा माझ्याकडे द्या, मी तुमच्याबरोबर घेऊन चालतो, तर आपल्याला बरं वाटेल का वाईट वाटेल असा आपण विचार करायचा क्षणभर. त्या अर्थाने मृत्यू आहे. त्या अर्थाने मनाच्या काळजीचा, मनाच्या स्मृतीचा, अकारण गोष्टींचा हा मृत्यू आहे. तर तो मृत्यू अभिप्रेत आहे. म्हणून महाराजांच्या वचनामध्ये किंवा आपल्या पदामध्ये तसं आहे. आपण हे समजून घेतलं तर आनंद होईल. आणि 2 ओळी समजून घेतल्या एकत्र तर त्याचं आपण आहोत, प्रश्न तो नाही, देहाचा काही नाही आहे, हा प्रश्न ह्याचा आहे, मनाचा आहे, एवढंच. तर कीर्तनकार, प्रवचनकार हे तयारीचे साधक असतात का? खरं त्यांनाच विचारलं पाहिजे, म्हणजे खरं सांगायचं तर. पण मी असं म्हणेन, सर्वसाधारणपणे असं म्हणेन सगळ्यांच्याबद्दल आदर राखून, की असतातच असं नाहीये. कारण काय आहे की कीर्तन आणि प्रवचन किंवा काय आपलं व्याख्यान हे जे काही गोष्टी आहे, कीर्तन प्रवचन, आता त्या अध्यात्माशी संबंधित आहे म्हणून त्यांनी बहुतेक हे म्हटलं असावं. तर कीर्तन प्रवचन या कला आहेत, ती साधना असेलच असं नाही. तेव्हा आपण म्हणजे उदाहरण घेऊन लक्षात घेतलं तर अधिक सोपं होईल की ते करण्याची भूमिका कोणती आहे त्यांची. प्रवचन आहे किंवा कीर्तन आहे, करण्याची भूमिका कोणती आहे? ती साधना म्हणून ते करतात का कला म्हणून अभ्यासतात? याच्यावर अवलंबून आहे. म्हणून ते साधक असतीलच असं म्हणता येत नाही. कारण का ते कला म्हणून करत असतील तर एखाद्या गायकाची कला, एखाद्या कीर्तनकाराची कला, एखाद्या प्रवचनकाराची कला गुंगून ठेवणं आहे फक्त. मग ते तर काही कोणी ह्यातला कलाकार करू शकेल, पण तो साधनेतला असेलच असं नाही. आणि बरेच वेळेला हे आपण पाहिलं असेल, याचा अनुभव आपणच ठरवा आपला काय आहे तो. माझा जो आहे तो मी आपल्यासमोर ठेवला. उदाहरणार्थ आपण दुसरं घेऊ. इथे कला आहे आणि साधना आहे. आपली फक्त साधनाच आहे. उदाहरणार्थ नाम आहे, तर नामच घ्यायचं ठरवलंय, तर त्याला कोणी प्रेक्षक, श्रोता, कसं चाललंय वगैरे काय याच्याबद्दल काही प्रश्न आहे का? पण गाणं आहे तर कसं चाललंय, कीर्तन आहे तर कसं चाललंय, लोकांचा प्रतिसाद कसा आहे, श्रोते आहेत का नाही, ते लक्ष देत आहेत का नाही, अमुक आहे का नाही, ते काय इम्प्रेशन म्हणतात ते पडतं का नाही वगैरे सगळं आहे की नाही ह्याच्यामध्ये. कारण ती कलेचा भाग आला, साधनेचा भाग आहे. मी नाम घेतो ह्याचं काय लोकांच्यावर इम्प्रेशन, काय नाही, मी मुकाटीने आपलं नाम घेत बसलो. आता मला यायला उशीर झाला, आपल्याला किती नाम घ्यावं लागलं, लक्षात आलं की नाही? तर त्यावेळेला कोणाला काही कला म्हणून कोण काय करतोय असं वाटलं का? काय नाही, आपलं काय आता आहे ते अजून आले नाही तर काय घेऊया जप काय कर. ही साधना आहे, त्यामुळे काही इलाजच नाही, ते कोणी बघण्याचा प्रश्न नाही, काही नाही. कला आणि साधना ह्याच्यामधला फरक लक्षात घ्या. म्हणजे ते कला संस्कृती तुझा विसावा ते जे आहे ना, त्याचा अर्थ पण इथे लक्षात येईल. आपल्या ते पदामध्ये आहे, मना नाम घे, तर ते त्या संदर्भात आहे. तर तसं आहे. म्हणून आपलं काय होतं, ह्याच्यातली जी मंडळी आहेत, कीर्तनकार, प्रवचनकार, अगदी आपल्या सहगृहीतधारा प्रवचन करणारे गृहीतधारा, आपलं फक्त काम सांगण्याचंच आहे. अशी अनेक प्रवचनकारांची आणि कीर्तनकारांची भूमिका असते, तिथे ते साधक असत नाहीत. ही अडचण आहे. आपण पहा, म्हणजे आपल्याला अनुभव कसा आहे ते लक्षात येईल त्याच्यामध्ये. तर ती हा जो ते सांगणं काम आहे, आचरण तुमचं काम आहे असं नाही. वास्तविक हे उलटं असायला पाहिजे, आचरण माझं काम आहे. मग लागलं भगवंतानी सांगितलं तर सांगतो, असं जो सांगतो ना तो साधक असेल. म्हणजे ते असेल ते त्याच्याकडून बायकायला हरकत नाही. साधकाचं नियमित वाचन कमीत कमी काय असावं? आपल्याला वेळ कमी आहे, काय करावं आता, थोडंसं घेतो. साधकाचं नियमित वाचन कमीत कमी काय असावं? आता आपल्या ह्या बैठकीत महाराजांचं एक प्रवचन वाचन सुद्धा पास आहे खरं सांगायचं तर, बरं का. ते एक असावं. ज्ञानेश्वरी, दासबोध किंवा गाथा किंवा एखादा असा कुठलाही सिद्ध ग्रंथ असावा, म्हणजे ह्यातलं काही असावं. त्याच्यातलं गुरूंचे ग्रंथ असावेत आपल्या. तर साधारण आपल्याला साधनेला जो वेळ उपलब्ध होतो त्यातले 1/4 वेळ वाचन खूप झालं. म्हणजे किती असावं आणि काय असावं? तर हे साधारण एवढं वाचन पुरेसं आहे, नाही तर त्याच्याच मागं लागेल मनुष्य आणि बाजूला जाईल. तर असं होतं. आता यांचे बाकीचे प्रश्न मी घेत नाही, याच्यामध्ये बरेच प्रश्न एका ह्याच्यात आहेत. तर आता थोडक्यात घेऊ पुढे. मन आणि शरीर यांचा संबंध नेमका कशा प्रकारचा असतो आणि मोक्षप्राप्तीसाठी या संबंधात काही बदल घडवणं जरूर असतं काय, आणि असल्यास कशा प्रकारचा? आता ह्याचं अत्यंत थोडक्यात उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला जे उपनिषदामध्ये सांगितलेलं तेवढं लक्षात ठेवलं तरीच आहे की आत्मानं रथिनं विद्धी, होय की नाही? ते आपल्या जर समोर असेल, आपण मागे ते रूपक पाहिलेलं आहे की रथ आहे त्याच्यात आत्मा बसलेला आहे, म्हणजे तो खरा ते सगळं आहे. बुद्धिम तु सारथिम विद्धी वगैरे ते सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण त्याच्यावर एकदा रूपक म्हणून चर्चा पण केली असेल कधीतरी. तर त्याच्यातलं मनाचं स्वरूप आणि शरीराचं स्वरूप आपल्याबरोबर लक्षात येईल की हा रथासारखं हे शरीर आहे. तर त्याच्यातले हे आहेत इंद्रिय आहेत, ते घोडे जोडलेले आहेत त्याला, ते पळवत असतात रथ. आपलं नजरे असंच होतं, इंद्रिय पळवतात आणि आपलं शरीर पळतं तिकडे. इंद्रिय कुठे पळवतील त्यांना बघायचंय किती पळाला तिकडे,
त्यांना ऐकायचं की पळाले तिकडे, असं स्वरूप आहे त्याचं. म्हणजे ते पळवतात आणि त्याप्रमाणे शरीराचा रथ पळतो. आणि ह्याच्यात खरं काम मनाशी संबंध कुठे आहे? मन प्रग्रहमेवच, तो त्याच्यातलं लगाम आहे. तो लगाम दिलाय खरं म्हणजे ते बना. आणि तो बाळगणारा इकडे मागे बसलेला आहे. आत्मानं प्रथिनं वित्ती, त्याच्या हातात लगाम. बुद्धिम तू सारथिम वित्ती, ती बुद्धिम तू सारथिम वित्ती तिच्या हातात लगाम आहे ना तो. तर ती बुद्धीच मुळात जर नीट नसेल तर हा लगाम नीट वापरला जात नाही. म्हणून मनाचा आणि शरीराचा संबंध हा अशा स्वरूपाचा आहे की एका बाजूला ते वाहन आहे, एखादं वाहन आहे, पण गाडी समजा, त्या काळात रथ होते, आज गाडी समजा, तिची सगळी जी एनर्जी आहे, ती चालण्याची क्षमता आहे, ती त्या शरीरामध्ये आहे. फक्त त्याचं नियंत्रण आहे ते ठेवण्याचं काम हे मन करत आहे. आता हे दोन्ही प्रकाराने कसं लागू होतं तेवढं फक्त सांगून पुढे जातं, एवढं पुरेसं आहे की आपण घोड्यावर बसलेले आहात समजा, तर घोड्याचा पण लगाम असतो, तर त्याच्यातलं त्याच लगामाने सैल सोडला की घोडं जोरात पळतं. आणि तोच लगाम ओढला म्हणजे तोच लगाम तोच, पण तो ओढला की ते थांबतं, हे आपल्याला माहिती आहे. आज परिस्थिती मोक्षप्राप्तीसाठी या संबंधात काही बदल घडवणं जरुरीचं का? तर जरूर आहे, नाहीतर मग वेगळं काही करावंच लागलं नसतं. बदल घडवण्याची जरूर का आहे? तर आज जिथे इंद्रियांना जायचं आहे किंवा इंद्रियांची ओढ आहे त्या ठिकाणी मन सैल सोडते शरीराला, जे बरोबर उलट आहे. तिथे सैल सोडते. भगवंताकडे जायचंय तिथं खेचून धरते. आठवड्यातनं एकदा उपासना पुरती, दिवसातनं अर्धा तास जप पुरतो, तिथं मनाने खेचून धरलेलं आहे. आता बरोबर बदल घडवणं म्हणजे उलट करणं आहे. आता जिथे उपासना आहे तिथे सैल सोडलेली आहे आणि जिथे इंद्रियांचे लाड आहेत तिथे मागे खेचलेलं आहे. तोच लगाम दोन प्रकाराने वापरला आहे. तसा आपल्याला शरीराच्या बाबतीत वापरता आला म्हणजे आपलं साधनेचं काम होऊ शकेल, एवढं लक्षात घेतलं तरी पुरेसं आहे. आता हा प्रश्न खूप मोठा आहे, फक्त वाचतो आणि झालेली आहे वेळ आपली. खरं म्हणजे ही सगळी संपली आहे, पण एक आता यातलं काय घेता येईल थोडक्यात बघतो. एक विष्णू सहस्रनामाना संबंधी प्रश्न आहे, फक्त तो आता मी विष्णू सहस्रनामाच्या वेळेला त्याची उत्तर देऊन मग विष्णू सहस्रनामाला सुरुवात करतो. तो प्रश्न आहे, चांगला आहे, ठीक आहे. तर यातलं आणखीन एखादा निवडतो की आपण दासबोध वाचल्यावर आत्माराम वाचतो, ज्ञानेश्वरी वाचल्यावर अमृतानुभव वाचतो, म्हणजे वाचतात असं म्हणतात आणि वाचतात हे लोक. त्याच्यानंतर दासबोधानंतर आत्माराम वाचतात, ज्ञानेश्वरी वाचल्यावर अमृत वाचतात असं म्हणतात. तर त्याची माहिती म्हणजे काय आहे की श्रोत्यांकडे बघून किंवा त्या वक्त्याला काही सांगावं लागतं. तो जो श्रोता आहे बसलेला त्याच्यासाठी, त्याच्या हितासाठी काहीतरी त्यांना सांगावं लागतं. ते ग्रंथामध्ये येतं मूळ. त्याच्यासाठी काहीतरी सांगायचं आहे, त्याला काय कळावं म्हणजे त्याचं कल्याण होईल ते सांगण्यासाठी सांगणं आहे मुळात. हे लक्षात ठेवू. त्यांच्याकडे त्यांना भगवंताने ती दिलेली आहे विद्या किंवा त्यांच्याकडे ते काम दिलेलं आहे, कार्य दिलेलं आहे, ते करतायत. ज्ञानेश्वर महाराज करतायत, निवृत्तीनाथांच्या आज्ञेनं करतायत, तिकडे हे करतायत, गाथा करतायत, काय जे कोणी घ्या तुम्ही, याच्यातलं कोणाचंही आपण घेतलं तरी चालेल. किंवा स्वतः समर्थांचं इथे त्यांनी विचारलेलं आहे, तर समर्थांना हा दासबोध करून द्यायचा आहे, दासांना बोध करून द्यायचा आहे असं समजू साध्या भाषेमध्ये. तर त्यांच्यासाठी ते कसे चालले म्हणजे जीवनाचा मार्ग म्हणजे ते बरोबर मुक्कामाला पोचतील हे सांगण्यासाठी हे सांगितलं. बरोबर. मग तो मूळ ग्रंथ तयार झाला. त्याच्यानंतर हे काय सांगितले परत, मग एवढं सगळं सांगून झालं ना, मग हे सांगितल्यानंतर ते आपल्याला ह्यांनी काय ऐकावं ते सांगण्यासाठी जे सांगितलं तो मूळ ग्रंथ, आणि स्वतःला जे सांगायचं होतं ते सांगण्यासाठी लिहिलेले हे दुसरे ग्रंथ, असं लक्षात ठेवलं तरीच आहे. त्यांचा अनुभव मांडायचा आहे ना, आत्मानुभव सांगायचा आहे, मग त्यासाठी अमृत अनुभव आहे, त्यासाठी इकडे हा आत्माराम आहे. आता तुम्ही कसं जावं सगळ्यांनी आपण ते सांगण्यासाठी तो तासबोध लिहिला, पण नंतर ते त्यांना काय अनुभव आलाय तो सांगून गेले जाताना, म्हणजे असंही राहू नये त्यातलं सांगण्यातलं. तेव्हा ऐकणाऱ्यांसाठी सांगणं हा एक भाग, ते मूळ ग्रंथ, आणि सांगणारा ज्या स्थितीत आहे त्याचा अनुभव त्यांनी सांगितला तो दुसरा ग्रंथ. म्हणून तोही वाचलेला असावा की ते कोणत्या पदावर आहेत, ते कुठे आहेत आणि ते तिथून सांगतायत. आपल्यासाठी कृपाळू होऊन त्यांनी खाली येऊन हा दासबोध सांगितला. नाहीतर मुंग्या म्हणते आमचे घर, हे समर्थन करायचं काम काय आहे खरं म्हणजे ह्यात पडायचं की नाही. पण आपल्याला व्यवहारात कसं राहावं, अगदी लगेच काही चिडून टाकायचं काम नाही, अगदी मुद्दाम होऊन त्यांच्या मागे लागून सगळे प्राणी मारायचं काही काम नाही. तुमचं घर आहे तसं त्यांचं पण आहे, कारण मुळात त्यांचं घर उद्ध्वस्त करूनच आपलं घर बांधलेलं असतं, हे जाणवून देण्यासाठी समर्थांनी सांगितलं सगळं. असं आपल्याला किती ठिकाणी खुणा सापडतील. तर हे आपण काय करावं त्यासाठी आहे आणि त्यांचा अनुभव सांगण्यासाठी आहे, म्हणून हे त्याच्यानंतर वाचावं. आता शेवट पसायदानाचाच प्रश्न आहे, तेवढा घेतो. प्रश्न अजून बरेच आहेत पण आता हे आपल्याला काही अवधी पुरणार नाही. पसायदान म्हणजे काय ते शेवटीच का म्हणायचं असतं, ते लिहिण्यामागचा हेतू काय, असे पसायदानाबद्दल मला वाटतं थोडं कधीतरी झालेला आहे, विषय झालाही असेल कदाचित, पण आता हे ठीक आहे आपण बघू. एक तर पसायदान म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. आता वास्तविक हा तसा सर्वसामान्य विषय आहे, त्यांची जिज्ञासा आहे म्हणून पुरी करू की आपण तिथे शेवटी म्हटलेलंच आहे. आता विश्वात्मके देवे कुठे
कुठल्या तरी देवाला म्हणलेले, खरोखर बारकाईनं वाचावं, खरोखर रोजच वाचावं असं आहे. तर त्यांचा देव विश्वात्मक आहे. आपले कुठले तरी सगुणाच्या संबंधात ते देव आहेत. तर आपल्याला अजून एक पायरी चढायची आहे. इथपासून सुरुवात आहे पसायदानाची. एक पायरी अजून पुढे जायचं आहे, निर्गुणाकडे आहे. ते विश्वात्मक देव, काय त्याचं नाव सांगणार आपण? आपल्याला जे वाटतं ते आपण ठरवा. विठोबा ठरवा, आपण राम ठरवा, आपल्याला दत्त ठरवा, आपल्याला जे योग्य वाटतं ते ठरवा. पण ज्ञानेश्वरांनी पसायदानात आणखीन एक पायरी वर गेलेले तेवढं लक्षात ठेवलं म्हणजे झालं पसायदान म्हणताना. आता विश्वात्मक देवे येणे वाग्यज्ञे तोषावे मग तोषवून. आता मग तोषवणी मज द्यावे. आपण जर एखाद्याला संतोष देणारी, त्यात भगवंताला संतोष देणारी, त्या सगळ्या श्रोतृवृंदाच्या रूपाने उपस्थित असलेल्या भगवंताला संतोष देणारी कृती केल्यानंतर आता मागायचा काही अधिकार आहे. हे समजण्यासाठी पसायदान शेवटी म्हणा. सुरुवातीला मागण्यात अर्थच नाही, आपण दिलंच नाही, काय मागणार की नाही. त्यामुळे दिल्यानंतर मागायचा काही अधिकार पोचतो. तो ह्यांनी कशासाठी वापरला हे शिकण्यासाठी पसायदान वाचायचं. अधिकार पोचतो तो केव्हा पोचला? ज्यावेळेस दिलं त्यावेळेला. वाघ यज्ञ केला, 7,000 ओव्यांचा वाघ यज्ञ झाल्यानंतर मग कुठं 10 ओव्यात काहीतरी मागितलं, हो की नाही. किती कमी मागितलेलं, एवढ्याशा ओव्यात ते मागितलं. पण ते केव्हा? जेव्हा हा सगळा वाघ यज्ञ झाला तेव्हा. म्हणजे त्याची सिद्धता करायला किती कष्ट आणि किती काय झालं असेल, त्या सगळ्या मेंदूचं आणि विचारांचं काय काय झालं असेल, कोणाशी तादात्म्य व्हावं लागलं असेल, आपल्याला कल्पना आहे. तर ती सगळी आपल्यासमोर असावं आणि मग पसायदानाकडे बघावं. आता येणं मग ते आपल्या लक्षात येईल की विश्वात्मक देवे तिथपासून सगळं. तर ह्यातलं सगळं आहे. आता ह्यात मागताना जो पूज्य आहे पसायदानामध्ये, जो विश्वात्मक देव जो पूज्य आहे, तर त्याला मागणं हे लौकिकदृष्ट्या कमीपणाचं नाही हे लक्षात ठेवा. मागण्याचा विषय आहे तर मागणं कमीपणाचं आहे असं वाटतं मागणं, तर तसं कधी वाटू नये. मागणं हे चांगलंच आहे. अशा तऱ्हेचा वाघ यज्ञ केल्यानंतर, अशा तऱ्हेचं जीवन त्यासाठी दिल्यानंतर भगवंताला काही मागायचा अधिकार जरूर भक्ताला आहे. तर भक्ताचा अधिकार आहे तसा तो ह्यांचा ज्ञानांचा अधिकार आहे, वाघ यज्ञ करण्याचा अधिकार आहे. तर तो त्यांनी जरूर मागितला. आणि मागणं हे कमीपणाचं, मागणं अशा अर्थाने पसायदान नाही. मुळात पसायदान याचाच अर्थ प्रसाद, प्रसादाचं दान आहे. पसाय म्हणजे प्रसाद, संस्कृत शब्दावरून तो शब्द आला मराठीमध्ये. तर प्रसादवरून आलेला शब्द आहे. तर प्रसाद ते पसाय, तर ते पसाय झालं. तर पसाय हे प्रसाद आहे, तो प्रसाद मागितलाय. म्हणजे मागणं नाही, प्रसादच आहे तो. तर प्रसाद मागितला आपण, तर ती ही सगळी वाघ यज्ञ मांडल्यानंतर मग प्रसाद मागितला आहे. आणि तो प्रसाद किंवा कृपा आहे. तर ती कृपा मागितली आहे. प्रसाद किंवा कृपा असा त्या पसायचा मूळ अर्थ आहे. आणि त्यात लक्षात ठेवू की प्रसाद आणि कृपा हे आपल्या हक्काचे विषय असतात का? नाही. मूळ शब्दाचा व्युत्पत्तीदृष्ट्या अर्थ आपण पाहिला तर ती मेहरबानी, ती कृपा आहे. मेहरबानी त्यांना जर मनात असेल तर ते देतील, नसेल तर नाही देणार, ते पाहतील. ते निवृत्तीनाथांची कृपा आहे. ते होय म्हणले तर होय, मग त्यांनी होय म्हणल्यानंतर प्रश्नच नाही असं आहे. ते एवढ्या निष्ठेने आणि मागितलेलं पसायदान आहे ते. तर आपण तसं पाहावं त्याच्याकडे. तर ते लिहिण्यामागं हेतू काय? आता तेवढाच प्रश्न राहिला, तेवढा सोडवून थांबू आपण, वेळेअभावी थांबू. तर हे काय आहे? तर संतांनी आता त्यांना काय मागता आलं असतं? तर आता त्यांना तर अहो काय, आता 15-20 वर्षाच्या माणसांनी काय काय मागितलं असतं आजच्या काळात. आता मला तर नको वाटतं विचार सुद्धा करणं नको वाटतं. जे काही वेळेला बरं वाटतं विचार केल्यावर की ज्ञानेश्वरांची उंची निदान टोपी पडेल आपली एवढी तरी आहे, एवढं कर हो की नाही. वर पाहायला गेलो तर आभाळाकडे पाहिल्यासारखं आहे. तर एवढं पसायदानात आपल्याला उंची मनाला मिळते की त्यांनी काय मागावं. तर हेतू काय? तर हेतू त्यांचा एक, त्यांना जगातलं दुःख भगवत नाही. क्रमाने सांगतो आपल्याला की टप्प्यावर कसं आहे. पहिली गोष्ट, त्यांना जगातलं संतांना कधी दुःख भगवत नाही. ही गोष्ट खरी आहे. त्यांना स्वतःचं दुःख नव्हे भगवत नाही, ते आपल्याला आपलं दुःख सहन होत नाही. त्यांना जगाचं दुःख सहन होत नाही. पसायदानातला पहिला टप्पा हा की जगातलं दुःख सहन होत नाही, ही गोष्ट खरी आहे. दुसरं, त्यांना ही खात्री आहे की हे दुःख माणसाने निर्माण केलेलं आहे. ही दुसरी खात्री आहे संतांना. पसायदानामध्ये ह्या टप्प्यात महत्वाचे आहे की संतांना जगातलं दुःख पाहवत नाही, ते जगातल्या माणसाने निर्माण केलेलं हे त्यांना माहिती आहे. ते माणसाने का निर्माण केलं हे त्यांना माहिती आहे. ते माणसांच्यातल्या अपप्रवृत्तीने, दुष्प्रवृत्तीने निर्माण केलेलं आहे हे माहिती आहे. हे 3 टप्पे आहेत की हे तिन्ही गोष्टी त्यांना माहिती आहेत. त्यानंतर ही प्रवृत्ती बदलणं किंवा ते पालटणं हे दुष्कर कार्य आहे हे पण त्यांना माहिती आहे. आणि म्हणून ते फक्त भगवंताच्या हातात आहे म्हणून त्याला मागितले. एवढं आपल्या लक्षात ठेवलं म्हणजे ही प्रार्थना करण्याचा हेतू काय आहे आपल्याला कळेल. आणि निदान हे म्हणत राहिलो आणि हे सगळं लक्षात घेऊन म्हणत राहिलो तेव्हा आपली वृत्ती पाळतेलो. काय आणखीन सांगायचं याच्यापेक्षा बस एवढं पुरे करतो. आजची आपली वेळ झालेली आहे. तर हे जे काय करायचं आहे ते पसायदान ज्यांनी कोणी विचारलं त्यांनी लवकरात लवकर रोजच म्हणावं अशी त्यांना विनंती करतो. आपण तर म्हणून झाले म्हणून सांगतो, कारण आधी ते सांगितलेलंच आहे तसं. तर तसं म्हणून म्हणेन जोपर्यंत आपल्या हातात आहे ह्या गोष्टी तोपर्यंत कराव्यात. जोपर्यंत हा काळ आहे, जोपर्यंत हे सगळं आपल्या हातामध्ये आहे तोपर्यंतच काहीतरी करावं.
शांतिरंजन रघुनाथ. 323 191. बाकीच्यांचे प्रश्न राहिले क्षमा करावी, आपल्याला उशीर झालाय त्याबद्दलही क्षमा करा. आणि पुढे जाऊया आता. उद्या महिन्याची ज्ञानेश्वरी 4 वाजता ज्यांना माऊली बुद्धी देतील, शक्ती देतील त्यांनी या. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करसिल मग काही मनुजा, करसिल मग काही मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करसिल मग काही मनुजा, करसिल मग काही मनुजा, हरीचे गुण गाई हरीचे गुण गाई मनुजा. हस्तपाद कर्णादिक इंद्रिय सावध जव काही, हस्तपाद कर्णादिक इंद्रिय सावध जव काही. तव वरी भगवत प्रसाद सत्वरी, तव वरी भगवत प्रसाद सत्वरी, संपादून घेई मनुजा, संपादून घेई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. वाणीचा व्यापार निरंतर सारा हा विषयी, वाणीचा व्यापार निरंतर सारा हा विषयी. मन चंचल चक्रा परी फिरते, मन चंचल चक्रा परी फिरते, विषयांचे ठाई मनुजा, विषयांचे ठाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. श्री हरी प्राप्ती साठी शरण संता ते जाई, श्री हरी प्राप्ती साठी शरण संता ते जाई. निरंजन पद अविनाशी मग, निरंजन पद अविनाशी मग, पावसी लवलाई मनुजा, पावसी लवलाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करसिल मग काही मनुजा, करसिल मग काही मनुजा, हरीचे